नमस्कार. लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे. लाडकी बहीण योजनेचा दिवाळीचा बोनस मिळणार की नाही व लाडक्या बहिणींसाठी कोणकोणते नवीन बदल करण्यात आलेले आहेत व त्यांना 6वा व 7वा हप्ता केव्हा मिळणार आहे व कोणत्या रूपात मिळणार आहे व किती मिळणार आहे. म्हणजेच की तुम्ही पाहू शकता की आता इलेक्शन झाल्यानंतर जर एकनाथ शिंदेजी निवडून आले तर तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत व एका महिन्याला किती पैसे मिळणार आहेत, तुम्हाला एक हप्ता किती मिळणार आहे. तर हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्हाला आताच व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. तर चला लवकरात लवकर आपली जी माहिती आहे ती पाहून घेऊ. पण त्याही आधी जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला लवकरात लवकर करून घ्या. तर चला तेही पाहून घेऊ. लाडकी बहीण योजना न्यू अपडेट. लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल लगेच पहा. या संदर्भात संपूर्ण माहिती आपण खाली पाहणार आहे. तर चला टपाटपा ती पाहून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपये दर महिन्याला दिले जात आहेत. परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिलांना 1500 रुपये 2100 रुपये देण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर हा लाभ जो आहे तो महिलांना मिळणार आहे. म्हणजेच की तुम्ही पाहू शकता की ही जी बातमी आहे ती पूर्णपणे खरी आहे. कारण जर तुम्ही आतापर्यंत न्यूज चॅनलवर व्हिडिओ पाहिले असतील तर स्वतः एकनाथ शिंदेजी बोलत होते. एकनाथ शिंदे बोलत होता की ते म्हणत होते जर आम्ही निवडून आलो तर आम्ही लाडक्या बहिणींना जे आहे ते पैसे वाढून देऊ. 1500 रुपयांची 2000ही होतील, 2000चे 2500 होतील आणि 2500चे 3000 रुपयेही होतील. पण जर आमचं सरकार आलं तरच. तर त्यांनी असं सांगितलं होतं आणि त्याही नंतर अजून काय अपडेट आहे तीही पाहून घेऊया. तर चला ती पुढे काय अपडेट आहे तीही पाहून घेऊया. मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार राज्यामध्ये पुन्हा स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणाऱ्या महिलांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी दिली जाणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज प्रक्रिया डिसेंबर महिन्यापासून सुरू होण्याची असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज्यातील महिलांना मोठा जो आहे तो दिलासा मिळाला आहे. म्हणजेच की आतापर्यंत जे आहेत ज्या लाडक्या बहिणींनी त्यांचा फॉर्म भरला नव्हता किंवा त्यांना एरर किंवा पेंडिंग काही वेगळ्या प्रकारचं दाखवत असेल तर त्यांच्यासाठी आनंदाचीच बातमी आहे. कारण त्यांना पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची संधी जी आहे ती मिळणार आहे. म्हणूनच जे आहे ती महायुती सरकारकडून राज्याप्रमाणे एका प्रचार सभेमध्ये वचननामा जाहीर करण्यात आला आहे. अशा प्रकारे महाविद्या आघाडीमार्फत एक वचननामा जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर महिलांसाठी महालक्ष्मी योजना सुरू करण्याचे असे वचन दिले आहे. त्यामध्ये महिलांना दर महिन्याला 3000 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच की तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजनेनंतर महालक्ष्मी योजना ही लाडक्या बहिणींसाठी राबवण्यात येणार आहे आणि त्यामध्ये हे सर्व देण्यात येणार आहे. म्हणजेच की तुम्ही पाहू शकता की यामध्ये तुम्हाला चांगला जो आहे तो फायदा होणार आहे. म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 1 जुलै 2024 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती. या कालावधीमध्ये सरकारने 2.5 कोटीपेक्षा अधिक ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यामधील 2,34,00,000 महिलांना या योजनेअंतर्गत 5 हप्त्यांचे पैसे एकूण मिळून 7,500 रुपये ऑगस्ट महिन्याच्या 2024 पर्यंत जमा करण्यात आले होते. आता राज्यातील महिलांना महाकाव्य 6व्या महिन्याचा हप्ता प्रतीक्षेत आहे. म्हणजेच की त्यांना 6व्या महिन्याचे पैसे मिळणार की नाही मिळणार याच्यावरती खूप मोठंसं संभाषण चालू आहे. पण त्यावरती आपण अपडेट घेऊन आलेलं आहे. म्हणून टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे. म्हणून आताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्यात किती पैसे मिळणार? महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येत आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माहितीच्या नुसार सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर महिलांना 2100 रुपये देण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आलेले आहे. म्हणजेच की तुम्ही पाहू शकता की आता जो तुम्हाला 6वा आणि 7वा हप्ता आहे तो डायरेक्ट टू इलेक्शन झाल्यानंतर म्हणजेच की 20 तारखेला इलेक्शन आहे आणि 23 तारखेला त्याचा रिझल्ट लागल्यानंतरच तुम्हाला याचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे पुढील हप्त्यांच्या महिलांच्या खात्यात जे आहे ते 2100 रुपये जमा करण्यात येणार आहेत. आणि त्याही नंतर आता त्याला बस एवढंच, कारण आज त्याला एवढीच अपडेट आहे. म्हणून आताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि जे आहेत ते पैसे तुम्हाला मी सांगितलं केव्हा मिळून जाणार आहेत. आता ते पैसे तर मिळणार आहेत. आणि आता तुम्ही म्हणाल की तुम्ही म्हणले होते की लाडकी बहीण योजनेची जे आम्हाला दिवाळीचा बोनस त्याबद्दलही सांगणार होते आणि याच्यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे की हे सर्व फेक आहे. ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर तवर चला एवढंच. तर तवर चला. रामकृष्ण हरी.